नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज 17 जून 2026 रोजी महाराष्ट्रातील मान्सूनची सद्यस्थिती काय आहे आणि राज्यात जोरदार पावसाची सुरुवात नेमकी कधी होणार आहे याविषयी सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सध्या राज्यात मान्सूनची प्रगती मंदावलेली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनचा प्रवास काही दिवसांपासून संथ झाला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही पावसाच्या चांगल्या प्रतीक्षेत आहेत. कोकण आणि मुंबई परिसरात देखील अपेक्षित पाऊस झालेला नाही. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या 16 दिवसांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण कायम टिकून आहे. विदर्भातील परिस्थिती पाहिली तर नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि इतर जिल्ह्यांमध्ये सध्या केवळ तुरळक ठिकाणी सरी आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडत आहे. हा मान्सूनचा नियमित पाऊस नसून स्थानिक वातावरणामुळे निर्माण होणाऱ्या सरी आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात चांगला पाऊस कधी सुरू होईल? तर मित्रांनो, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 4 ते 5 दिवसात मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अधिक अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 20 ते 25 जूनच्या दरम्यान राज्यातील अनेक भागामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि नंतर विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, सध्या पेरणीची घाई करू नका. सलग आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे अधिक सुरक्षित राहील. हवामान विभागाने देखील शाश्वत पावसाची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. यंदाच्या संपूर्ण हंगामात महाराष्ट्रात काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असली तरी जूनच्या अखेरीस आणि जुलैमध्ये पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच पुढील आठवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मान्सूनची पुढील वाटचाल आणि पावसाची स्थिती यावर खरीप हंगामाचे चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. तुमच्या भागात पाऊस झाला आहे का? कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा.